बाळांनो, इकडे लक्ष द्या. आपण पाठीमागच्या 2 तासामध्ये चेन द व्हॉइस पाहत आहोत. 2 तासापासून चेन द व्हॉइस पाहत आहोत. सगळ्या पद्धती, पहिल्या 4 पद्धती झालेल्या आहेत. काळानुसार ऍक्टिव्हचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर कसे करावे, जर विशेष अर्थदर्शक सहाय्यकारी क्रियापदे असतील तर त्याचं पॅसिव्ह मध्ये कसे रूपांतर करावे, जर 2 कर्म असतील तर त्याचे पॅसिव्ह मध्ये कसे रूपांतर करावे, आज्ञार्थी वाक्य असेल त्याचे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कसे रूपांतर करावे, या 4 पद्धती आपण पाहिलेल्या आहेत. आज 5वी पद्धत, 5th मेथड. फिफ्थ मेथड, पॅसिव्हचे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर कसे करावे हे पाहायचं. आतापर्यंत या 4 पद्धतीमध्ये ऍक्टिव्हचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर कसं करायचं हे पाहिलं. आता उलट पॅसिव्हचं ऍक्टिव्ह कर्मणी प्रयोगाचे कर्तरी प्रयोगामध्ये कसे रूपांतर करावे हे आपण पाहायचं. सर्वात प्रथम दिलेले वाक्य पॅसिव्ह मध्ये आहे हे कसं ओळखायचं. सहाय्यकारी क्रियापद व क्रियापदाचे तिसरे रूप, सहाय्यकारी क्रियापद व क्रियापदाचे तिसरे रूप, त्यानंतर बाय, यावरून ते वाक्य पॅसिव्ह मध्ये आहे असं ओळखायचं. ते वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आहे असं ओळखायचं. सहाय्यकारी क्रियापद, त्याचबरोबर मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप आणि बाय, यावरून ते वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आहे असं ओळखायचं. बाय, यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या वाक्याचं काळ ओळखायचं. त्या वाक्याचा काळ कसा ओळखावा. सहाय्यकारी क्रियापद आणि क्रियापदाचे तिसरे रूप, सहाय्यकारी क्रियापद आणि क्रियापदाचे तिसरे रूप याच्यावरून या वाक्याचा काळ ओळखता येतो. वॉज कॉल्ड आहे. वॉज आणि वेअर आपण साध्या भूतकाळामध्ये घेतो. त्यानंतर V3 आहे. वॉज वेअर प्लस V3 असेल तर साधा भूतकाळ असतो. मी तुम्हाला नियमामध्ये लिहून दिलेलो आहे. वॉज कॉल्ड याच्यावरून कळतं की हे वाक्य साध्या भूतकाळामध्ये आहे. आता साध्या भूतकाळामध्ये आहे याचा अर्थ S प्लस V2 प्लस O या रचनेमध्ये ऍक्टिव्ह व्हॉइस घ्यायचा. साध्या भूतकाळामध्ये आहे याचा अर्थ की ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये S प्लस V2 प्लस O या रचनेमध्ये घ्यायचा. I was called by my father. सर्वात प्रथम बाय नंतरचा ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्या. my father, my father. ओके, my father. was आणि where काढून टाकायचं आहे. was आणि where काढून टाकायचं आहे. called हे V3 मध्ये आहे, याचं V2 calledच होतं. तुम्हाला बाळांनो एक नियम सांगतोय, जर V2 ed असेल, V2 म्हणजेच क्रियापदाच्या भूतकाळी रूपामध्ये त्या क्रियापदाला ईडी प्रत्यय असेल तर त्याचं तिसरं रूप तेच असतं. जर क्रियापदाला ईडी प्रत्यय लागून त्याचं भूतकाळी रूप असेल तर तेच त्याचं तिसरं रूप असतं. कॉल हे तिसरे रूप आहे, त्याचं V2 पण तेच. द फादर कॉल्ड. आता बाळांनो कर्ता घ्यायचा आहे. कर्ता हा प्रथमा विभक्ती मध्ये आहे, तो कर्माच्या ठिकाणी घ्यायचा आहे म्हणून त्याचं ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये रूपांतर करायचं, द्वितीय विभक्ती मध्ये रूपांतर करायचं. माय फादर कॉल्ड मी. माय फादर कॉल्ड मी हे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर झालं. आयचं मी मध्ये रूपांतर का केलं, कारण हे कर्माच्या ठिकाणी लिहायचं आहे. माय फादर कॉल्ड मी. समजलं, हे झालं S प्लस V2 प्लस O या रचनेमध्ये आणि ऍक्टिव्ह व्हॉइस. समजले बाळा. आता अजून एक वाक्य, आवर प्रोजेक्ट हॅज बीन कंप्लीटेड बाय अस. हे पीवी मध्ये आहे बाळा. हे पी आवर प्रोजेक्ट हॅज बीन कंप्लीटेड बाय अस. हे वाक्य पीवी मध्ये आहे, कसं ओळखायचं. सहाय्यकारी क्रियापद, बीन आणि क्रियापदाचे तिसरे रूप आणि बाय या भागावरून हे वाक्य पॅसिव्ह मध्ये ओळखायचं. बीन आहे याचा अर्थ, हॅज आणि बीन आहे याचा अर्थ
हे वाक्य पूर्ण वर्तमान काळामध्ये. सर्वात प्रथम हे वाक्य पॅसिव्ह मध्ये आहे, ओळखलो आपण हॅज, त्यानंतर बीन आणि त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप. यावरून हे वाक्य पॅसिव्ह मध्ये आहे, ओळखलो. आता या वाक्याचा काळ ओळखण्यासाठी बघा सहाय्यकारी क्रियापद हॅज आहे, त्याच्यानंतर बीन आहे आणि क्रियापदाचं तिसरं रूप आहे. अशी रचना आपण पूर्ण वर्तमान काळात घेतो. पूर्ण काळ असेल तर पॅसिव्ह मध्ये बीन घेतो हे माहित आहे, आणि हॅज हे वर्तमान काळी सहाय्यकारी क्रियापद आहे, त्यामुळे पूर्ण वर्तमान काळ. Our project has been completed by us, has been completed याच्यावरून हा काळ पूर्ण आहे. आता याचं आपल्याला ऍक्टिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करायचं पूर्ण काळामधील वाक्य. अस बाय नंतर कर्म जो असतो तो ऍक्टिव्ह वॉइस मध्ये कर्त्याच्या ठिकाणी घ्यायचा आहे. बाय नंतरचा जो कर्म आहे तो ऍक्टिव्ह वॉइस मध्ये कर्त्याच्या ठिकाणी घ्यायचा आहे. अस चे रूपांतर वी मध्ये घ्या. अस चे रूपांतर काय करायचं आहे वी मध्ये, कारण आपण कर्त्याच्या ठिकाणी ठेवायचं आहे. अस वी मध्ये रूपांतर. ओके, वी नंतर आपण हॅज देतो का नाही, कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असेल, शी शी इट असेल त्याच्यानंतर हॅज लिहितो. त्यामुळे वी नंतर इथं हॅज आहे म्हणून इथं हॅज घ्यायचं नाही, वी नंतर हॅव घ्यायचं. वी हॅव. आता बिन लिहायचं नाही कारण आपण ऍक्टिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करतोय. बिन काढून टाकायचं. कंप्लीटेड हे आहे तसं, हे आहे तसं वी हॅव कंप्लीटेड, हे वितरी आहे तसं. समजलं. त्यानंतर दिलेल्या वाक्याचा कर्ता आवर प्रोजेक्ट. दिलेल्या वाक्याचा कर्ता घ्यायचा. We have completed our project. We have completed our project. हे झालं की एवी वाक्यामध्ये रूपांतर. परत बघा बाय नंतरचा जो कर्ता आहे तो कर्त्या बाय नंतरचे जे कर्म आहे पॅसिव्ह वॉइस मध्ये ते कर्त्याच्या ठिकाणी घ्यायचं. कर्त्याच्या ठिकाणी अस हे वी मध्ये घ्यायचं. आता बाळो जो कर्म आहे तो सर्वनामामध्ये आहे, द्वितीय विभक्तीमध्ये आहे. कर्त्याच्या ठिकाणी घेताना प्रथमा विभक्तीमध्ये रूपांतर करायचं. वी आहे म्हणून हॅव घेतलं. वाक्याचा काळ पूर्ण वर्तमान काळ हे आपण ओळखलो म्हणून हॅव घेतलं. त्यानंतर बीन काढून टाकायचं. कंप्लीटेड हे तिसरे रूप आहे तसं घ्या. त्यानंतर आवर प्रोजेक्ट. त्यानंतर आवर प्रोजेक्ट दिलेल्या वाक्याचा कर्ता आहे तसा घ्यायचा कर्माच्या ठिकाणी. We have completed our project. हे एबी मध्ये रूपांतर झालं. आता अजून एक वाक्य बघा. The blood donation can be organized. Can be organized. अजून एक वाक्य. The cultural program had been started. ह्या दोन वाक्यांच्याकडे बघितला तर या दोन वाक्यांच्या मध्ये की घटना कुणामार्फत घडलेली आहे ते दिलंच नाही. पहिलं वाक्य बघा, द ब्लड डोनेशन कॅन बी ऑर्गनाइज्ड. बाय whom हे दिलं नाही. कुणामार्फत घटना घडलेली आहे, कुणामार्फत कृती केलेली आहे हे दिलं नाही बघा. काही वेळेला विदाउट ऑब्जेक्ट, विदाउट कर्म, कर्माशिवाय तुम्हाला पॅसिव्ह वॉइसचं वाक्य देतात. अशा वेळेला काय करायचं, त्या वाक्याच्या अर्थानुसार योग्य कर्म घ्यायचं आणि मग त्याचं ऍक्टिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करायचं. द ब्लड डोनेशन कॅन बी ऑर्गनाइज्ड याच्यावरून हे वाक्य पॅसिव्ह मध्ये आहे. कॅन
त्याच्यानंतर बी आणि त्याच्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप. याच्यावरून हे वाक्य की काय आहे, पॅसिव्ह वॉइस मध्ये आहे, पण यामध्ये कर्म दिला नाही आहे. वाक्याच्या अर्थानुसार योग्य कर्म घ्यायचं. मी इथं बाय अस घेतो. बरोबर काय घेतो? बाय अस, आमच्या मार्फत. बाय अस, बाय देव घेतला तरी चालेल, एखाद्या संस्थेचं नाव लिहिला तरी चालेल, बाय द रोटरी क्लब, बाय द रेड स्वस्तिक सोसायटी असं घेतला तरी चालेल. मी तो बाय अस घेतल्यानंतर हे वाक्य पूर्ण झालं. आता याचं ऍक्टिव्ह मध्ये रूपांतर करताना अस इकडे घ्यायचं आहे, वी घ्यावा. अचं वी होतं, अचं वी, त्यानंतर कॅन हे आहे तसं घ्यायचं. मोडल ऑक्सिलरी वर्ब आहे, विशेष अर्थ तसे सहाय्यकारी क्रियापद आहे, त्यामुळे कॅन आहे तसं घ्या. बी काढून टाका, आपण ऍक्टिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करतो, बी घ्यायचं नाही. आता ऑर्गनाइज्ड याचं V1 ऑर्गनाइज, ऑर्गनाइज, वी कॅन ऑर्गनाइज. कॅन नंतर आपण मुख्य रूप वापरतो, वी कॅन ऑर्गनाइज. त्यानंतर करता द ब्लड डोनेशन कॅम्प, द ब्लड डोनेशन कॅम्प. समजलं बरं? वी कॅन ऑर्गनाइज द ब्लड डोनेशन कॅम्प हे PAV मध्ये रूपांतर झालं. आपण बाय अस घेतलो, अस कर्त्याच्या ठिकाणी आल्यानंतर वी झालं. द्वितीय विभक्तीचं प्रथमा विभक्तीमध्ये कॅन आहे तसं घेतलं, बी काढून टाकलं, ऑर्गनाइज V1 ऑर्गनाइज. त्यानंतर दिलेल्या वाक्याचा कर्ता कर्माच्या ठिकाणी ऍक्टिव्ह वॉइस मध्ये रूपांतर. आता पुढील वाक्य बघा, द कल्चरल प्रोग्राम हॅड बीन स्टार्टेड, हॅड बीन स्टार्टेड. आता यामध्ये सुद्धा कर्म दिलेलं नाही आहे. बाय द स्कूल असं म्हणतो मी, बाय द स्कूल. या वाक्याच्या अर्थानुसार, या वाक्याच्या अर्थानुसार योग्य कर्म घेतो, बाय द स्कूल. बाळांनो हे वाक्य पूर्ण भूतकाळात आहे, हॅड बीन आणि स्टार्टेड याच्यावरून कळतं. पॅसिव्ह मध्ये आहेच. या वाक्याचा काय पूर्ण भूतकाळ, हॅड आणि V3 पूर्ण भूतकाळामध्ये वापरतो. बीन आहे म्हणजे पॅसिव्ह वॉइस आहे, पूर्ण भूतकाळातील वाक्य. आता याचं ऍक्टिव्ह वॉइस मध्ये आपण रूपांतर करताना बाय नंतरचा कर्म कोणता आहे? द स्कूल. मग तो कर्त्याच्या ठिकाणी घ्या, द स्कूल. त्यानंतर हॅड आहे तसं घ्या, हॅड आहे तसं. बिल काढून टाका, बिल काढून टाका. त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप स्टार्टेड, क्रियापदाचे तिसरे रूप स्टार्टेड. त्यानंतर कारण पूर्ण काळात आपण नेहमी क्रियापदाचे तिसरे रूप घेतो, द स्कूल हॅड स्टार्टेड. मग त्या वाक्याचा कर्ता द कल्चरल प्रोग्राम, द कल्चरल प्रोग्राम. समजलं? पहिला बाय नंतरचा कर्म कर्त्याच्या ठिकाणी घेतला, द स्कूल. त्यानंतर हॅड बीन काढून टाकलं, क्रियापदाचे तिसरे रूप आहे तसं घेतलं, पूर्ण भूतकाळ. आणि त्यानंतर दिलेल्या वाक्याचा कर्ता कर्माच्या ठिकाणी आपण घेतलो, द स्कूल हॅड स्टार्टेड द कल्चरल प्रोग्राम. समजलं बाळांनो? पॅसिव्ह वॉइसचं ऍक्टिव्ह मध्ये रूपांतर कसं काय समजलं? हे जे चार वाक्य आहेत ते आहेत लिहून घ्या. आणि ह्या शेवटच्या दोन वाक्यात रेड पेन किंवा ब्लॅक पेन बाय अस किंवा बाय द स्कूल असं लिहून घ्या. या ठिकाणी बाळांनो चेंज द वॉइस मध्ये सगळ्या पद्धती समजलेल्या आहेत. चारही एक्झाम्पल्स लिहून घ्या व्यवस्थित.
पटपट लिहा. चारही वाक्य लिहा. झालं असेल तर बाळांनो काही एक्झाम्पल्स तुमच्या धड्यांच्या मध्ये आपण बघूया. झाले का बाळांनो? काही एक्झाम्पल्स तुमच्या लेसन मध्ये सोडून दाखवतो. त्यानंतर हा टॉपिक येथे संपतो. काही एक्झाम्पल्स बघा. पहिले एक्झाम्पल, आय टूक. फक्त माझ्यासोबत एक्झाम्पल घेऊन घ्या आणि दोन दोन वेळी सोडवा. बेबी आय मूव टू द बॅकयार्ड. To the backyard. I cannot forget that look in her eyes.
इकडे बघा, 4 एक्झाम्पल्स तुमच्या टॉपिक मध्ये लिहिलेलो आहे. I took the baby Lambo to the backyard. ऍक्टिव्ह वॉइस मध्ये आहे. S plus V2 plus O या रचनेमध्ये आहे. S plus V2 आणि ऑब्जेक्ट या रचनेमध्ये, त्यामुळे साधा भूतकाळ आहे. बाळांनो हा ऑब्जेक्ट आहे आणि तो ऍडव्हर्ब आहे. आता या वाक्याचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर करायचं आहे. सुरुवातीला आपल्या नियमाप्रमाणे त्या वाक्यातील कर्म घ्यावे. द बेबी लॅंगूर, द बेबी लॅंगूर. ओके. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद वाक्याच्या काळानुसार आणि कर्त्याच्या वचनानुसार वॉज. द बेबी लॅंगूर वॉज. टूक्स टेकन क्रियापदाचे तिसरे रूप टेकन. टू द बॅकयार्ड इथंच घ्या, टू द बॅकयार्ड. आणि मग बाय आणि आयचं मी मध्ये रूपांतर, आयचं मी मध्ये रूपांतर. बघा, द बेबी लॅंगूर वॉज टेकन टू द बॅकयार्ड बाय मी, हे त्याचं पॅसिव्ह व्हायचं आहे. आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. आय हा सब्जेक्ट आहे, हा क्रियापद, तो ऑब्जेक्ट आणि ते ऍडव्हर्ब आहे. मग दॅट लुक प्रथम घ्या, दॅट लुक. ओके. सुरुवात दॅट लुक घ्यायचं. त्यानंतर कॅनॉट हे आहे तसं घ्यायचं. पहिला ऑब्जेक्ट घेतला कॅनॉट. कॅन हे मोडल ऑक्सिलरी वर्ब आहे, त्यामुळे बी हा शब्द घ्या, बी. फॉरगेट्स तिसरं रूप काय आहे, फॉरगॉट आणि फॉरगॉटन. फॉरगॉटन. दॅट लुक कॅनॉट बी फॉरगॉटन. ओके. इन हर आईज आहे तसं घ्या, इन हर आईज. आणि बाय मी, आयचं मी मध्ये. समज अगदी सोपं आहे. दॅट लुक कॅनॉट बी फॉरगॉटन इन हर आईज बाय मी. His father was preening the feathers on his white back. आता बाळांनो चालू भूतकाळ आहे, चालू भूतकाळ आहे. यामध्ये बघा हा कर्ता आहे, क्रियापद आहे. feathers on his white back हे ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट आहे. सुरुवातीला तो ऑब्जेक्ट घ्या. The feathers on his white back. पहिला ऑब्जेक्ट घ्या, the feathers on his white back. आता इथं अनेक वचने. काल कोणता आहे, चालू भूतकाळ. भूतकाळ म्हणजे योग्य सहाय्यकारी क्रियापद वॉज किंवा वेअर पैकी करता अनेक वचने आहेत, त्यामुळे वेअर. The feathers on his white back were. त्यानंतर आपल्या स्वतःचा वेअर नंतर बीइंग हा शब्द घ्यायचा, कारण चालू काळ आहे. वेअर नंतर बीइंग शब्द घ्यायचा, कारण चालू काळ आहे, बीइंग. त्यानंतर प्रीनचं तिसरं रूप घ्या, प्रीनर. प्रीनर. त्यानंतर बाय आणि मग करता हिज फादर. बघा परत सांगतो, वाक्य चालू भूतकाळामध्ये आहे. प्रथम आपण ऑब्जेक्ट घेतलो, द feathers on his white back. करता अनेक वचने आहे, त्यामुळे वेअर घेतलो, वेअर. चालू काळ आहे, त्यामुळे बीइंग. त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप प्रीन, प्रीन, बाय आणि मग करता हिज फादर. He had made his first flight. बाळांनो हे वाक्य काय आहे, पूर्ण भूतकाळामध्ये आहे. पूर्ण भूतकाळामध्ये ही सब्जेक्ट had made हा वर्ब आहे आणि his first flight हे ऑब्जेक्ट आहे. सर्वात प्रथम तो ऑब्जेक्ट घ्या, his first flight. his first flight. his first flight. ओके. त्यानंतर had घ्या,
हॅड आहे तसा. त्यानंतर बीन घ्या. बीन का पूर्ण काय आहे, पूर्ण काय आहे तर बीन घ्यायचं. हिज फर्स्ट फ्लाइट हॅड बीन. मग क्रियापदाचे तिसरे रूप मेडचं मेडच होतं, मेड बाय हिच ही. हिच ही अगदी सोपा आहे. हिज फर्स्ट फ्लाइट हॅड बीन मेड बाय ही. लिहून घ्या एवढी वाक्य. फळ्यावरील एक्झाम्पल्स लिहून घ्या. काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला सोडवण्यास देतो. त्या ठिकाणी हा टॉपिक संपतो. पटपट बघा. आणखी काही एक्झाम्पल्स आपण बघूया. पटपट लिहून घ्या. झालं का? आणखी काही एक्झाम्पल्स बघा. एक्झाम्पल्स माझ्यासोबत लिहून घ्या.
तीनच एक्झाम्पल्स बघा, हे तीनच एक्झाम्पल्स मी बघतो, नंतर लिहून घ्या. डोंट रेज सच डस्ट. हे बाळांनो इम्परेटिव्ह आहे, आज्ञार्थी वाक्य आहे. आपण आज्ञार्थी वाक्याचं चेंज वाईज कसं करायचं, पॅसिव्ह मध्ये रूपांतर कसे करावे हे शिकलेले आहोत. हे नकारार्थी आज्ञार्थी आहे बाळांनो, नकारार्थी आज्ञार्थी. रेज हे वर्ब आहे, सच डस्ट हे ऑब्जेक्ट आहे. सुरुवातीला लेट घ्या, लेट, त्यानंतर ऑब्जेक्ट सच डस्ट, लेट सच डस्ट, त्यानंतर बीच्या पूर्वी नॉट घ्या, नॉट बी, बीच्या पूर्वी नॉट घ्या, त्यानंतर रेजचं तिसरं रूप रेज, रेजचं तिसरं रूप रेज. अशा प्रकारे की नकारार्थी आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर आपण करू शकतो. लेट सच डस्ट नॉट बी रेज. ओके. त्यानंतर आय हॅवंट रिसिव्ड माय रेग्युलर पे. ऍक्टिव्ह वॉइस मध्ये या वाक्याचा काळ पूर्ण वर्तमान काळ आहे. हॅवंट रिसिव्ड यावरून समजतं या वाक्यात माय रेग्युलर पे हे ऑब्जेक्ट आहे, तो सुरुवातीला घ्या, माय रेग्युलर पे. ओके. त्यानंतर योग्य सहाय्यकारी क्रियापद हॅज घ्या, कारण हा तृतीय पुरुषी एकवचनी आहे, हॅज घ्या, हॅज. त्यानंतर बीन घ्यायचं, कारण हा पूर्ण काय आहे म्हणून. माय रेग्युलर पे हॅज बीन रिसिव्ड हे आहे तसंच रिसिव्ड. त्यानंतर बाय आणि आयचं मी मध्ये रूपांतर, आयचं मी मध्ये रूपांतर. माय रेग्युलर पे हॅज बीन रिसिव्ड. सॉरी बाय निगेटिव्ह आहे, नॉट राहिला, हॅज नॉट बीन, तो नॉट पाहिजे. हॅवंट आहे, हॅज नॉट बीन रिसिव्ड बाय मी. वाक्य पूर्ण वर्तमान काळ म्हणून बीन घेतलं. माय रेग्युलर पे हॅज नॉट बीन रिसिव्ड बाय मी. आता पुढील वाक्य बघा. स्टीफन वॉज डायग्नोज्ड विथ अ रेअर डिसीज ALS बाय द डॉक्टर. आता हे वाक्य बाळांनो पॅसिव्ह मध्ये आहे. या बाय आणि सहाय्यकारी क्रियापद आणि तिसरे रूप क्रियापदाचे तिसरे रूप याच्यावरून कळतं हे बाळांनो काय आहे तर पॅसिव्ह मध्ये. वॉज डायग्नोज्ड या वाक्या या रचनेवर या वाक्याचा काळ कोणता आहे, साधा भूतकाळ. सहाय्यकारी क्रियापद आणि क्रियापदाचे तिसरे रूप याच्यावरून कळते की या वाक्याचा काळ साधा भूतकाळ आहे. बघा याचं ऍक्टिव्ह मध्ये रूपांतर करताना आपण द डॉक्टर. बाय नंतरचा जो कर्म आहे तो पहिला घ्यायचा. बाय नंतर जे कर्म आहे ते एबीच्या वाक्यामध्ये कर्त्याच्या ठिकाणी घ्यायचं. द डॉक्टर वॉज डायग्नोज्ड द डॉक्टर डायग्नोज्ड. त्यानंतर कर्ता स्टीफन, स्टीफन. मग राहिलं ऍडवर्ब विथ अ रेअर डिसीज ALS. ओके समजलं. द डॉक्टर डायग्नोज्ड स्टीफन विथ अ रेअर डिसीज ALS. लिहून घ्या. काही एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवणार देतो.
झाले. काही एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवण्यास देतो, फक्त एक्झाम्पल्स लिहून घ्या. त्या ठिकाणी चेन दवाई संपतो. फर्स्ट एग्जाम्पल लिहून घ्या. Clouds take new shapes with every passing moment. दोन नंबरची वाक्य. We saw an army of ants I will take you to school.
एक्झाम्पल्स घ्या. आणि एवढे 10 एक्झाम्पल्स तुम्ही सोडून घेऊन यायचं आहे. या ठिकाणी चेन द वाईज हा टॉपिक संपलेला आहे. 10 एक्झाम्पल्स लिहून घ्या. आपण ज्या 5 पद्धती घेतल्या आहेत त्या 5 पद्धतीवरीलच तुमच्या लेसन मध्ये काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला सोडवण्यासाठी दिलेलो आहे. 10 एक्झाम्पल्स लिहून घ्या. आणि ॲक्टिव्ह मध्ये असेल तर पॅसिव्ह मध्ये रूपांतर करायचं, पॅसिव्ह मध्ये असेल तर ॲक्टिव्ह मध्ये रूपांतर करायचं. त्या वाक्याचा काळ सर्वात प्रथम ओळखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या ठिकाणी बाळांनो चेन द वाईज हा टॉपिक संपलेला आहे. सगळ्या पद्धती 5ही पद्धती संपून काही एक्झाम्पल्स तुम्हाला तुमच्या धड्यामधील सोडून दिलेलो आहे. एक्झाम्पल्स सोडवा. पुढील लेक्चरला पुढील तासाला आपण नवीन टॉपिक चालू करायचा आहे. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कथन. यामध्ये सुद्धा वाक्यांच्या प्रकारानुसार इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर कसं करायचं हे पाहायचं आहे. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य, आज्ञार्थी वाक्य आणि उद्गारवाचक वाक्य या वाक्यांचे इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर कसे करायचे ते आपण पुढील तासामध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच या टॉपिक मध्ये शिकायचं. चेन द वाईज हा टॉपिक बाळांनो अगदी डिटेल मध्ये शिकवलेला आहे. सगळ्या पद्धती ॲक्टिव्हचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर कसं करायचं, परत पॅसिव्हचं ॲक्टिव्ह मध्ये कसं रूपांतर करायचं हा टॉपिक परत एकदा पूर्ण वाचून घ्या. से नियम तुम्हाला लिहून दिलेले आहेत, एक्झाम्पल्स सुद्धा दिलेले आहेत. परत टॉपिक वाचा आणि हे 10 एक्झाम्पल्स तुम्ही सोडवा. ह्या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या लेक्चरला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच हा टॉपिक घ्यायचा.